घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी। 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर। 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे। प्रत्येक प्रभागानिहाय आणि प्रत्येक प्रभागातील घरनिहाय आणि मतदारनिहाय सध्या प्रत्येक उमेदवार आपला प्रचार जो आहे तो करत आहे। आपल्यासोबत आहेत प्रभाग 6 मधील उमेदवार, भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा महेंद्र अंधारे। स्नेहाजी, तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये खूप साऱ्या शुभेच्छा। विजयश्री तुमच्यात गळ्यात पडावी यासाठी आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा। आपण पहिल्यांदाच खरं म्हणजे निवडणूक लढवत आहेत। तुमच्याच घरामध्ये बघितलं आपण तर म्हणजे चुलत दीर असतील म्हणा किंवा तुमची जाव असतील म्हणा, प्रथम नगरसेवक, नंतर त्यांची मिसेस नगरसेविका, त्यानंतर ते स्वतः नगरसेवक, त्यानंतर शेवटची टर्म बघितलं 4थी टर्म तर त्या पुन्हा नगरसेविका। 4 टर्म मिळाल्या उभयतांना, मात्र तरी सुद्धा प्रभाग 6चा विकास होऊ शकला नाही। याबद्दल आपणास काय वाटतं? नमस्कार। नगरपंचायत निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 6 मधून मी स्नेहा महेंद्र अंधारे उमेदवार म्हणून उभे आहे। आता एवढी वर्ष होऊन 20 वर्ष होऊन बदल दिसत नाही आहे, त्यासाठी तर मी आज निवडणूक लढवत आहे। लढवत आहे। लोकांच्या पण अपेक्षा आहेत माझ्याकडून की त्यांनी पण त्यांचं मत आहे की आम्हाला ज्या बेसिक गरजा आहेत त्या तुमच्याकडून पूर्ण होतील अशी त्यांना पण माझ्या बाबतीत खात्री आहे। बघितलं तर आपण जसं म्हटलं की लोकांना तुमच्याकडनं अपेक्षा आहेत। बघितलं आपण तर प्रभाग 6 मध्ये अजूनही 20 वर्षानंतर सुद्धा 20-22 वर्षानंतर सुद्धा ड्रेनेज ही समस्या तशीच आहे। सांडपाणी म्हटलं, त्यानंतर मग त्यातनं होणारी दुर्गंधी, त्यानंतर होणारा मच्छरांचा प्रादुर्भाव आणि त्यातून होणारी आजारपण, हा दुष्टचक्र आहे। खरं म्हणजे 20 वर्षामध्ये हे दुष्टचक्र येथील सत्ताधारी नगरसेवक असलेले किंवा नगरसेविका थांबवू शकले नाही आहेत। याबद्दल काय वाटतं? त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन। आणखीन मला एक विचार असं वाटतं की पूर्णतः बघितलं तर पटवर्धन चौकापासून ते पटकीदेवीपर्यंत जवळजवळ 1 ते 1.25 किलोमीटर लांबीची ही बाजारपेठ आहे। बाजारपेठ नेहमीच कणकवलीची पूर्णतः फुलून गेलेली असते। विशेषतः मंगळवारी तर मुंगी शिरायला सुद्धा वाव नसतो, परंतु असतील किंवा विशेषतः पुरुष सुद्धा जे बाहेर गावातून येतात इथं बाजारहाट करण्यासाठी किंवा खरेदीसाठी किंवा अन्य कारणांसाठी, पब्लिक टॉयलेट एक महत्त्वाचं असतं। स्वच्छ सुंदर असं पब्लिक टॉयलेट जे अजूनही होऊ शकलं नाही, त्याबद्दल काय वाटतं आणि काय असेल आपली योजना? खरोखर बरोबर आहे, कारण 1.25 मीटरचा हा एवढा हे असून सुद्धा बाजारपेठ आहे। एखादा बाहेरचा माणूस आला, खूप वेळ तिथे थांबलेली असतात किंवा काय, त्यांना खरोखरच गरज असते। प्रत्येक वेळी सर्वजण कुठे याला जाऊन हॉटेलच्या इथे जाऊन किंवा काय असं आपल्याकडे सोयच नाही आहे दुसरी, त्यामुळे टॉयलेटचं हे करायलाच पाहिजे आणि मी त्याला प्रथम प्राधान्य देईन। त्यासोबतच ड्रेनेज, मगाशी म्हटलं मला विचारलं होतं मी, ड्रेनेज सिस्टीम असेल म्हणा किंवा मच्छरांचा प्रादुर्भाव असेल म्हणा की ही जी दुर्गंधी आहे या काय उपाययोजना करणार? तसं बघितलं तर ह्या 5 वर्षात थोडंफार नलावडे साहेबांनी थोडंफार तिथे हे केलेलंच आहे, विकास केलेलाच आहे। ड्रेनेजची समस्या थोडीफार सोडवलेली आहे। काय थोडं राहिलं असेल ते पुढच्या 5 वर्षात मी सुद्धा तिथे प्रयत्न करेन। ह्या सोबतच आपण बघितलं तर एक आर्थिक उलाढाल किंवा कणकवलीचं आर्थिक राजधानी म्हटलं तर बाजारपेठ आहे तसं बघितलं तर पूर्णतः, आणि ह्या बाजारपेठेमध्ये एक सिक्युरिटी पर्पजने जे काही तिसरा रवा लागतो, विशेषतः म्हणजे CCTV कॅमेरे ना पोलिसांचे आहेत, जर काही गुन्हेगारी घडलीच, एखादी म्हणजे घरफोडी झाली किंवा दुकानफोडी झालीच किंवा अन्य काही सुरक्षेचा प्रश्न आला तर पोलीस यंत्रणा सुद्धा दुकानदारांच्या CCTV कॅमेऱ्यावरती अवलंबून असतात आणि ते जर बंदच असतील तर मग
तेही जे काय घटना असेल ती अनडिटेक्ट राहते. तर नगरपंचायतच्या माध्यमातून आपण विशेषतः कणकवली बाजारपेठ जो फोकस आहे, म्हणजे विशेषतः प्रभाग 6चा जो एरिया आहे त्या प्रभागामध्ये CCTV कॅमेरे बसवण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? नक्कीच पाहिजे तिथे CCTV कॅमेरे, कारण चोऱ्यांचं जर प्रमाण हल्ली बघितलं तर खूपच वाढलेलं आहे आणि त्याचा शेवट पूर्ण होत नाही आहे, कारण CCTV फुटेजच मिळत नाही आहे. तर तिथे ते पूर्ण चोर आपल्याला सापडत नाही आहे. त्यासाठी मी नक्कीच त्या प्रस्ताव मांडेन नगरपंचायतीकडे आणि त्याचं मी पूर्णत्वास नेईन. मॅडम, आता थोडासा थेट प्रश्न विचारतोय, खरा कौटुंबिक आहे परंतु तो गरजेचा. शेवटी कौटुंबिक असला तरी सुद्धा ही लढाई आहे, निवडणूक आहे. ही तुमचे सख्खे चुलत दीर, तुमची सख्खे चुलत जाऊ, जी गेली दोघांनी दोन टर्म भोगलेले आहेत नगरसेवक म्हणून. कुठेतरी असं घडलं असेल, तुम्हाला पण वाटलं असेल की नाही मला आता इलेक्शन लढवायचंय किंवा काय. आता तुम्ही लढवत, त्याच्या आधी पण असं वाटलं होतं निवडणूक लढवावी म्हणून, किंवा वाटलं असेल तर तेव्हा काय घडलं होतं नेमकं? मला 6 वर्षापूर्वी चान्स आलेला, पण तिथे पण मी त्यावेळी विचार केला की माझी जाऊच राहते, तर मी यावेळी थोडा विचार राहू दे, नाही राहत. परत एकदा चान्स आला, जसं म्हणतात संधी परत येत असते, तर आपण त्या संधीचा उपयोग करायला पाहिजे किंवा संधी ती घ्यायला पाहिजे. त्याप्रमाणे मला यावेळी संधी आली, त्या मी घेतला आणि त्यांचंही काही नक्की असं नव्हतंच, त्यामुळे हां ठीक आहे. पण 6 वर्षांपूर्वी जेव्हा 2018 इलेक्शन झालं तेव्हा तुम्ही इच्छुक होता का? मग इच्छुक असाल तर मग जे काय मागील राहिलेले नगरसेवक किंवा नगरसेविका असतील त्यांनी तुमच्या इच्छेला खो घातला का? काय झालं होतं नेमकं? नाही, त्यांनी खो घातला नाही, मी स्वतःच नाही म्हटलं त्या गोष्टीला. असं कौटुंबिक वातावरण आपल्याकडून दूषित होऊ नये किंवा होऊ नये, आणि अजूनही आम्ही जरी उभे राहिलो तर आम्ही तसं करू देणारही नाही. म्हणजे कितीही इलेक्शन जरी असलं किंवा काय, आमच्या कौटुंबिक संबंध जे काय असतील ते बिघडवू देणार नाही असं तुमचं म्हणणं आहे. मात्र शेवटी बघितलं आपण तर इलेक्शनमध्ये काही पैसे खेळावेच लागतात, त्याला पर्याय नसतं. खरं म्हणजे प्रचार करताना आपण काय, कुठल्या मुद्द्यांच्या आधारे प्रचार करताय, मतदारांना भेटताय तुम्ही, खरं म्हणजे तुमचाच प्रभाग तो घरचा आहे, का आव्हान करताय तुम्ही? त्यांना मी असं म्हणते, आणि आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहेच त्यांचा, पण त्यांना पण एवढ्या वर्षात जे काय घडलं नाही त्यात त्यांना पण अनुभवायचं आहे. आणि मी पण तेच सांगते की तुम्ही बदल करून बघा, नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल. किंवा मी त्या ठिकाणी आश्वासन पण देत नाही, नुसते आश्वासनं देऊन उपयोग नाही, तर नक्कीच तिथे मी काम करेन. मॅडम, बघितलं तर आश्वासन देतानाच आश्वासन पूर्ती करण्यासाठी पाठीमागे पाठबळ लागतं. आता बघितलं तर माजी नगराध्यक्ष समिती नालावडे असतील म्हणा किंवा विद्यमान नगराध्यक्षपदाचे तेच उमेदवार आहेत. आपली पूर्ण बॉडी आल्यानंतर नगराध्यक्ष म्हणा किंवा तुम्ही स्वतः निवडून गेल्यानंतर तुमच्याकडे पालकमंत्री असतील स्वतःचे हक्काचे, मुख्यमंत्री तुमचेच असतील. अशा वेळी मतदारांना तुम्ही काय सांगाल? पालकमंत्री तुमच्या बाजून असणार, लागणारा निधी तुमच्या बाजून असेल, मुख्यमंत्री तुमच्या बाजून असतील, नगराध्यक्ष जरी तुमच्या बाजून असतील, मग काय सांगाल? मतदारांना काय आवाहन कराल? आदरणीय राणेसाहेब तसेच आदरणीय नलावडे साहेब सुद्धा आमच्यासोबत आहेत, त्याच्याशिवाय आम्ही सुद्धा पुढे जाऊ शकत नाही. त्यांचं भरपूर पाठबळ आहे. तसेच रवींद्रजीत चव्हाण त्यांचं पण आहे. त्यामुळे हे सगळं राजकीय वरून आलेला सगळा पाठबळ आहे सगळं. त्यामुळेच आम्ही आज नगरसेवक सुद्धा किंवा नलावडे साहेब सुद्धा इथे कणकवलीचा भरपूर विकास करू शकले आहेत. सर, तर शेवटी आपल्या प्रभाग 6 मधील मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? तुम्हाला मतदान त्यांनी का करावं? मला मतदारांनी मत द्यावं, कारण या निवडणुकीत मी उभी आहे, कारण मला माझ्या प्रभागासाठी प्रत्यक्ष दिसणारा आणि टिकाऊ विकास घडवायचा आहे. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवणे आणि त्यांच्या अपेक्षांना प्राधान्य देणे हे माझं ध्येय आहे. तसेच बाजारपेठेत प्रभाग क्रमांक 6 मध्ये मला CCTV हे हवेच आहेत, असं मी एक प्रस्तावसुद्धा मांडून साहेबांकडे सांगेन. तसंच भटके कुत्रे आहेत, जनावरं आहेत, तीसुद्धा खूप उपद्रव करत आहेत. किंवा ड्रेनेजचा प्रश्न आहे, तोसुद्धा मी माझ्या निवडणुकीनंतर माझा निकाल हा चांगलाच लागणार आहे, त्याबद्दल मी पॉझिटिव्हच आहे. आणि त्यानंतर मी ह्या सगळ्या गोष्टी, पब्लिक टॉयलेट आहे ते सुद्धा मी नक्कीच पूर्ण करेन. तर ह्या होत्या प्रभाग 6 मधील भाजपाच्या उमेदवार स्नेहा महेंद्र अंधारे यांनी म्हटलं आहे की गेली 20 वर्ष जवळपास 4 टर्म नवरा आणि बायको या दोघांना देऊन
सुद्धा या प्रभाग 6 मध्ये प्रभाग 6 विकसित झालेला नाही आहे. अद्यापही ड्रेनेज सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे, पब्लिक टॉयलेटचा प्रश्न आहे, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आहे, वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे, रस्त्यामध्ये बसणारे जनावरं त्यांचा प्रश्न आहे. आणि हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विशेषतः म्हणजे CCTV कॅमेरे, नगरपंचायतच्या माध्यमातून भाजपाची सत्ता आल्यानंतर, मी नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर हे सर्व प्रश्न मी मार्गी लावेल आणि यासाठी मला मतदारांनी मतदान करावं असं आवाहनसुद्धा स्नेहा अंधारी यांनी केलेलं आहे. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, कणकवली. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.